नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भातील 18 जून 2026 पर्यंत आलेल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची अट सध्या काय आहे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चा लाभ नक्की मिळणार कसा आणि 55 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा कसा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. ओके, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेतकरी मंडळींनो शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ला आता मंजूर केलेली आहे. ओके, या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. ओके, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीसुद्धा आहेत, त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. 30 सप्टेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत असणे आवश्यक आहे. ओके, 30 सप्टेंबर 2025पर्यंत या रोजीपर्यंत शेतकऱ्यांचे जे पीक कर्ज आहे ते थकीत असणे आवश्यक आहे. तसेच कर्ज राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक किंवा ग्रामीण बँकेचे असणे आवश्यक आहे. या सर्व कर्ज खात्यांची शासनाकडून आता पडताळणी केली जाणार आहे. ओके, आता सर्वात याबद्दलची जी आनंदाची बातमी आहे ती एक पाहूया आपण. ओके, आता जे शेतकरी मंडळी आहेत त्या शेतकरी मंडळांनी ज्या नियमितपणे कर्जाची परतफेड त्यांनी केलेली आहे, करत आहे, त्यांच्यासाठी देखील सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे. अशा प्रामाणिक आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. म्हणून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा आता मोठा फायदा होणार आहे. ओके, आता राज्य सरकारच्या माहितीनुसार या योजनेचा लाभ सुमारे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो. ओके, म्हणजेच महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार आहेत. ओके, तर शेतकरी बंधूंनो, या योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल 36,585 कोटींची तरतूद केलेली आहे. ओके, ही रक्कम काही छोटी नाही आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होणार आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमुक्ती योजनांपैकी एक मानली जात आहे. यामुळे राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो, ज्या शेतकरी मंडळींचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे, ओके, त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची सुविधा देण्यात आलेली आहे. सरकारने वन टाईम सेटलमेंट म्हणजेच काय OTS योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अंतर्गत सरकार 2 लाखांपर्यंत मदत करणार असून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना ठराविक कालावधीत भरावी लागणार आहे. ओके, आता सध्या शासनाकडून पात्र शेतकऱ्यांची यादी जी आहे ती तयार करण्याचे काम सध्या चालू आहे मोठ्या तयारीने. ओके, बँकांची माहिती असेल, कर्ज खाते असतील, थकीत रक्कम आणि इतर कागदपत्रांची पडताळणी सध्या केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. ओके, बँक खाते आणि आधार लिंकिंगची माहिती देखील अद्ययावत अपडेट ठेवावी शेतकरी मंडळींनी. मी पण हेच सांगेन तुम्हाला. ओके, आता 18 जून 2026 पर्यंत ज्या आपण अपडेट बघितल्या या व्हिडिओमध्ये, त्या परत एकदा एक लाईनने बघून घेऊयात. ओके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग देण्यात आलेला आहे. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी चालू आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 प्रोत्साहन आणि OTS सुविधेमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम याद्या आणि पुढील प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवावे. ओके, तर शेतकरी मंडळींनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या गावातील आणि नातेवाईकांमधील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि शेतकरी योजना असेल किंवा पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी, कर्जमाफी आणि इतर सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.